तुम्ही बघू शकता इथे या ठिकाणी ना वेगळं सामान आहे, त्या ठिकाणी वेगळं सामान आहे, बांगड्या वगैरे जे आहे ना ते, आणि हे जे आहे ना ते रिकामं केलेलं आहे मी हे. आम्ही आलो आहोत आता मॉलमध्ये आणि आम्हाला आहे ना बॉक्सेस घ्यायचे आहेत पॅकिंग वगैरे करण्यासाठी, आणि थोडं जास्तीचेच घेऊ, कारण की आपल्याला जर पॅकिंग करायचं असं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये पूर्ण घरातल्या वस्तू पॅक करायच्या असतील तर ऑब्वियस आहे आपल्याला जास्त बॉक्सेस लागणार आहे. तर आता वरती आहे शॉप, तर तिथेच चाललो आहोत आणि तुम्हाला स्वतः दाखवते. बघा इथे बॉक्सेस आहेत. छोट्या साईजची नाही म्हणत का? तेच बसतं नाही का? ॲटलिस्ट काही वस्तूंसाठी ठीक आहे. हां, काय माझे कपडे झाले, थोडं काही वस्तू वगैरे झालं त्यासाठी ठीक आहे मला असं वाटतं नाही का. 10 एक घेऊ शकतो आपण. चालेल. काय वाटतं? कारण की ना गरज आहे, आणि आपल्याकडे ते हे आहे का स्टिकचं? हां, ते आहे का ब्राऊन कलरचं मोठं घेऊन टाका, नाही तर ते घेतलंय ते आहे ना. किती घेऊ? 10 घेऊ का? दहा घेतलेले आहेत. ट्रॉली घ्यायची ना, आपला ट्रॉली घेऊ आपण आणि त्याच्यावरती दुसरं पण ठेवू. आता आम्ही परीबेलाच्या रूममध्ये आलो आहोत आणि जे पण फ्रॉक्स आहे ना त्यांचे, तर ते बॉक्समध्ये भरत आहोत. तर बेला मॅडमचं तिथं आहे, परीचं इथं आहे, आणि जे असे नॉर्मल जे मीडियम आहे, जे घातलेले पण आहे, म्हणजे जास्त वापरलेले नाहीये ते कपडे आहे, आणि वापरायचे कपडे असे ठेवणार आहोत 4-4 बॉक्स. आणि हा बघा नवीन ड्रेस आहे एकदम, आणि त्याचं लेबल सुद्धा आम्ही काढलेलं नाहीये. इतका सुंदर फ्रॉक आहे हा, आणि हा चायनामधून घेतला होता. हे बघा, हे बेला असं फोल्ड करून ना असं ठेवायला सांगते मी कसं व्यवस्थित ठेवायला. हे परीबेलाचे वेगवेगळे ठेवते का? हो, परीबेलाचे वेगळे ठेवते. हे परीचे आहे का? हो, हे बेलाचे का? पण आणि वेगवेगळे ठेवले ना तर मग त्यांचं वॉर्डरोब वगैरे वॉर्डरोब असेल वेगवेगळं, आणि त्यांचे वेगवेगळे कपडे असले ना तर मग राहू दे त्याच्यामध्ये. कसं ते इझिली ना ते म्हणजे कपडे सापडतात, पण आपापले बॉक्स घेऊन जायचं आणि करायचं नाही का. आता हे तर फ्रॉक्स जस्ट लावलेले, बाकीचे दुसरे पण फ्रॉक्स आहे, म्हणजे आपले ट्रेडिशनल कपडे ते पण आहेत. आणि भारतामधनं पण मी त्यांना घेऊन आले, 4-4 जोडी घेऊन आले त्यांना मी. हे तुझे बाबा भरपूर आहे ड्रेसेस, बघा ना, घालणं तर होत नाही, पण असं वाटतं नाही का मुलींकडे असं वाटतं नाही का ते छान छान ड्रेसेस असायला पाहिजे. त्याच्यामध्ये फ्रॉक आहे नवीन, तिथं घातलेलं नाही. हे बघा सगळे नवीन आहे तिचं, एकदा पण घातलं. पण हे राहू दे ना, हे फ्रॉक साठीच राहू दे तुम्हाला. हा ते आहे, पण दाखवते बघा, हे घातलेलंच नाही तिने कधीच नाही. किती नवीन कपडे घालून देत नाही, म्हणजे आता थंडीमध्ये कुठं फ्रॉक आहे. हा पण एक नवीन फ्रॉक आहे बेलाचा, एकदम नवीन, याचा पण लेबल काढलेलं नाहीये आणि घातलेलं सुद्धा नाहीये. बघा किती सुंदर फ्रॉक आहे. हा, कारण की थंडी असते ना म्हणून. मी करते ते. किती सुंदर आहे, त्याचा कपडा पण इतका सॉफ्ट आहे ना, आणि वेगवेगळे कलरचे ना. मुलींचं कसं माहिती तुम्हाला नाही का, मुली असल्या का मग कसं वेगवेगळे कपडे पण असतात, मग ते क्लिप्स, मेकअपचं ते सगळं असतं नाही का. तर मला असं वाटतं परीबेलाकडे त्या गोष्टी असायला पाहिजे. हो बाबू, ते आता हे जे यूज करत आणि मला नाही आवडेल मोस्टली ड्रेसेस. हे आपण डोनेट करून टाकू, कारण की ते खूपच छोटे. हो. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आम्ही ना बॉक्सेस वगैरे आणायला गेलो होतो, आणि परीबेलाचा जो रूम आहे तो आम्ही रिकामा केला होता. आणि त्यानंतर मग परत आहे ना हे एवढे बॉक्सेस घेऊन आले बघा, 10 परत बॉक्सेस घेऊन आले. आणि या बॉक्सेसमध्ये ना माझं जेवढं पण ड्रेसिंग टेबलमधलं जे सामान आहे ना ते यामध्ये भरायचं आहे, आणि हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे ज्वेलरी भरपूर खूप ज्वेलरी, असं नाही का थोड्याच आहे नाही, भरपूर ज्वेलरी आहे. तर त्या व्यवस्थित पॅक करायच्या आहे. काही खराब वगैरे झाले असेल तर मग ते वेगळं काढणार आहे मी. तर हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जो ड्रेसिंग टेबल आहे तो मला रिकामा करायचा आहे. तर काय करते मी, अगोदर हे जेवढे पण बॉक्सेस आहे ना ते वरती घेऊन जाणार आहे. ॲटलीस्ट मला असं वाटतं 2 तरी बॉक्सेस मला लागणार, कारण की सामान काही कमी नाही, खूप जास्त स्किन केअरचं पण आहे, त्याच्यामध्ये ज्वेलरी पण
आहे, इयरिंग्स पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बांगड्यांचा बॉक्स सगळं आहे त्यामध्ये. तर मग ते वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवावं लागणार. मला एकत्र केलं तर तुम्हाला माहिती आहे एखादी वस्तू आपल्याला बघायची असेल लगेच तर मग परत ते वेगवेगळे बॉक्सेस करावे लागणार. तर हे मी कसं मॅनेज करणार आहे किंवा हे मी कसं करणार आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. चला, रात्र झालेली आहे, 8:30 झालेले आहे आता आणि काय करणार, वेळच मिळत नाही. दिवसभर बाकीच्या कामांमध्ये निघून जातो आणि मग संध्याकाळी ना आम्हाला पॅकिंग करायला वेळ मिळतो. तर जेवण वगैरे करून आवरून घेतो, त्यानंतर मग हळूहळू पॅकिंगला सुरुवात करतो. तुम्ही बघितलं आम्ही बॉक्सेस आणले, त्यानंतर परिबेलाचे जेवढे पण ड्रेसेस आहे ते आम्ही बॉक्समध्ये भरून ठेवले. त्यानंतर मग परत आहे ना नवीन बॉक्सेस आणले आणि हे बॉक्सेस बनवून काय करते आता, परिबेलाचे जे फ्रॉक्स वगैरे जे आहे ना ते आम्ही ठेवलेले आहे. आता फक्त जे वापरायचे कपडे आहेत ना ते आम्ही ना ते ठेवलेले आहे वॉर्डरोबमध्ये. आत्ता मी काय करते, माझं जे ड्रेसिंग टेबलमधलं जेवढं पण सामान आहे ना, जे मी आता वापरत नाही, नॉर्मली जे स्किन केअरचं आणि थोडं मेकअपच्या ज्या वस्तू आहेत त्या वरती ठेवणार आहे. अदरवाईज ज्या बाकीच्या ज्या वस्तू आहे ना ते मी यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यासाठी मला 2 बॉक्सेस तरी लागणार आहे आणि हे बॉक्सेस संपल्यानंतर परत आम्हाला जावं लागणार बॉक्सेस आणण्यासाठी. पण बघूया आता तर एवढे आम्ही आणलेले आहे, जसं जसं लागणार तसं तसं जातो आम्ही आणायला. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला पूर्ण संसार आहे ना, आपल्याला पूर्ण संसार आपल्याला बॉक्समध्ये पॅक करायचा असतो. आणि एवढा वर्षांचा तो संसार, म्हणजे आम्ही या घरात 6 वर्ष झाले आम्हाला. आता या घरात या 6 वर्षांमध्ये आम्ही एवढं सामान जमा केलेलं आहे. एक एक वस्तू, एक एक छोट्या छोट्या वस्तूसुद्धा एवढ्या प्रेमाने घेतलेल्या आहे का आपण हे घर सजवताना हे करू ते करू. त्यामुळे ना खूप अशा वेगवेगळ्या वस्तू आहे आणि त्या वस्तू, प्रत्येक वस्तूमागे ना आठवण आहे आमची आणि ती वेगळी अटॅचमेंटसुद्धा आहे. मग ते फर्निचर घेणं असो, साधं क्लॉकसुद्धा घेणं असो किंवा ही फ्रेम घेणं असो, तर प्रत्येक वस्तूमागे आमचे जे इमोशन्स आहे तर त्याच्याशी ना असं म्हणजे काय करायचं किंवा एखादी वस्तू विकायचं जरी म्हटलं ना तरी पण थोडंसं वाईट वाटतं. असो, ते जे घर शिफ्ट करत असतील किंवा आणि अटॅचमेंट जे आहे ती सर्वच वस्तूंशी असते. तर चला, आता हे 2 बॉक्सेस तुम्ही तयार करून घेतलेले आहे. तर यामध्ये ना मी माझ्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवते. काय वस्तू तुम्हाला आता वरती दिसत असतील, निश्चित ठेवलेल्या असते, कारण की त्याच वस्तू आता आपल्याला सगळ्या व्यवस्थित भरून ठेवायच्या आहे. आणि इथे ज्या माझ्या वस्तू आहेत, ज्वेलरी आहे, इयरिंग, झुमके वगैरे आहे, ते वस्तू इथं मी यामध्ये ठेवलेल्या आहे. याच्यामध्ये वेगळ्या वस्तू आहेत, तर या सध्या तरी मला लागणार नाही आहे. साडी पिन्स वगैरे घाईघाईमध्ये आपण कसं सगळं मिक्स करतो ना, आता हे साडी पिन्स वगैरे कसं आता मध्ये मध्ये आता घराचं काय असं पूजा वगैरे असणार ना तर त्याला साडी पिन्स वगैरे लागते. तर या सुंदर अशा साडी पिन्स आहे बघा. आणि आता तुळशी बागेमधून पण मी ना साडी पिन्स घेतल्या होत्या वेगवेगळ्या आणि आपल्याला लागतात. आणि मोठ्या साईजच्या या पिन्स आहेत त्या पण आपल्याला लागतातच आहे बघा. पदर वगैरे लावायचा असेल त्याच्यासाठी तर हे लागतंच. आणि तुळशी बागेमधनं सुद्धा मी ना ही मोठी साईज घेतलेली आहे पिनसाठी, म्हणजे साड्यांसाठी, पिनासाठी नाही, साड्यांसाठी. भरपूर ज्वेलरी असं नाही का. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता मला यायचं होतं ना इथे, तर मला ना हिरव्या बांगड्या घ्यायच्या होत्या. तर हिरव्या बांगड्या ना घ्यायच्या ना मी विसरूनच गेले होते ॲक्च्युली का. म्हणून मग मी काय केलं, माझी मैत्रीण पण आता येत आहे भारतामधून, म्हणजे आज पोहोचली असेल, तर तिला सांगितलं येताना हिरव्या बांगड्या घेऊन ये. कारण की जेव्हा पण साडी नेसतो ना आपण, तर हिरव्या बांगड्या आपण ना घालतो ना तर त्याचा एक वेगळाच लुक असतो. आणि त्यात जास्त मोस्टली मी वापरते. जर साडीच्या असं मॅचिंग वगैरे मी बांगड्या वगैरे घेत नाही. आणि या छोट्या छोट्या इयरिंग्स ज्या घेतल्या होत्या मी त्यासुद्धा यामध्येच ठेवते मी. ठेवते सगळं केलं तर सगळं. यामध्ये माझे जे परफ्युम्स वगैरे आहेत त्या परफ्युम्स याच्यामध्येच ठेवते ना, वस्तू असं वेगळं काढून ठेवत नाही मला. आधी घरी कामं करतोय आता. आणि आता होईलच टिकल्यांचं पाकिट हे ते तिथून पसारा तर येईल. आता किती पण आवरून ठेवलं तरी तुम्हाला माहिती आहे पसारा होतोच तो. तर हे बघा, काय आहे? हे जे 4 स्ट्रिप्स आहे हे घेतलेले अजून
पण लावायचं लक्षात राहा. मम्मी काय आहे? ते ब्रेसलेट आहे बघ. कोणासाठी आहे? तुझ्यासाठी घे. आणि हे जे नेल्स आहे ना हे सुद्धा मी आणले होते. ते हे अजून लावणं झालेलं नाही, फक्त घेतलेले आहे तेवढंच. आणि हे आत्ताच नाही घेतलेले आता एवढं. जेव्हापासून मी आता इथे राहते ना तेव्हापासून मग दरवर्षी जेव्हा पण आम्ही भारतात जायचो ना तेव्हापासून हळूहळू वस्तू, ते ज्वेलरी ते हळू जमा झाली, कपडे, साड्या. आता एका वर्षामध्येच आणणं झालेलं नाहीये हे. मोठे खूप मोठे. नाही पडत. सो जेवढे पण आहे ना स्किन केअर प्रोडक्ट्स आहे ना जे अगोदरचे मी वापरत होते आणि मध्ये मध्ये वापरते सुद्धा, तर ते सुद्धा मी या एक छोटी बास्केट आहे त्यामध्ये ठेवते. यामध्ये सनस्क्रीन लोशन आहे ते हे रिच्युअल्सचं आहे. आणि हे पण आता वापरायला काढायचं आहे. आणि जे मी सनस्क्रीन लोशन यूज करते ना फेससाठी, तर हे मी कोरियन सनस्क्रीन लोशन यूज करते. हे नॉर्मल बॉडीला जर यूज करायचं असेल तर हे रिच्युअल्सचं आहे, चांगलं आहे. तर हे आता काढून ठेवते. तर जे मी आता सध्या तरी स्किन केअरसाठी नाही वापरते ना तेच मी यामध्ये ठेवते, म्हणजे इझिली असं असेल ना तर लगेच आपल्याला दिसतं सुद्धा. आणि जे यूज करत नाही ते साईडला मी काढून ठेवते. आणि आता बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता हे मेकअप प्रोडक्ट्स आहे माझे. याच्यामध्ये सगळे माझे मेकअप प्रोडक्ट्स आहे. याच्यामध्ये लिपस्टिक आहे, ब्लश आहे. आता हे सगळं आता वेगवेगळं करायला, आता नॉर्मली हे सगळे मी वेगवेगळे ना सेक्शन करून ठेवले होते, पण आता ते घाई मिक्स झालेले आहेत. आता ते हळू सगळं आवरावं पण लागणार आणि वेगवेगळं सुद्धा करावं लागणार आहे. तरी हे पाऊस राहू दे, इन केस लागू पण शकतात. पर्याय आहे इथे मध्ये मध्ये हेल्प करते मला. हे कशासाठी लागते तुला? हां काय टाकू याच्यामध्ये मी? त्याच्यामध्ये जर काही ठेवायचं असेल तर ते करू कॉइन्स ठेवू का? हे फॉरेन कॉइन्स. हां फॉरेन कॉइन्स. हां ते राहून दे. बाकीचे आम्ही ना तुम्हाला माहिती वेगवेगळ्या कंट्रीजला आम्ही फिरायला जातो ना, तर मग तिथले कॉइन्स पण आहे ना जमा झालेले आहेत, तर ते पण आता परी ठेवते साईडला आठवण म्हणून. आणि प्रत्येक ठिकाणी जे ना असे वेगवेगळे नोट असो किंवा कॉइन्स असो ते आहेत भरपूर. आता हे सगळं वेगवेगळं करून घेते मी. नेल पेंट्स असो, क्रीम्सचं असो, ब्रश वगैरे ठेवलं होतं ते वेगवेगळं करते. आणि मग तुम्ही बघू शकता इथे या ठिकाणी ना वेगळं सामान आहे, त्या ठिकाणी वेगळं सामान आहे, बांगड्या वगैरे जे आहे ना ते. आणि हे जे आहे ना ते रिकामं केलेलं आहे मी. हे सगळं रिकामं करून टाकलेलं आहे. काल बॉक्समध्ये वस्तू भरता भरता खूप उशीर होऊन गेला होता. अक्षरशः मला असं वाटतं 11, 11:15 झाले होते. त्यानंतर मला आहे ना खूप झोपायला लागली. मी झोपले आणि परत मग आता मी काय करते, माझं जस्ट आवरून झालं आणि आता फक्त दिवा लावायचा आहे. दिवा लावून घेते आणि जो राहिलेला जो पसारा आहे ना तो त्यामध्ये भरते. आणि सगळं मी ना हॉलमध्ये आणून ठेवते. आणि इथे पण काही बॉक्सेस ठेवलेले आहे, तुम्हाला दाखवते थांबा. तर हे बॉक्सेस तुम्हाला दिसत असेल. या बॉक्सेसमध्ये परिबिलाचे काही कपडे आहे आणि काही बुक्स वगैरे सुद्धा आहे. जे ड्रॉवर होतं ना त्याच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा आहे ना काही वस्तू ठेवल्या होत्या, तर मग या बॉक्समध्ये ठेवलेले आहे. बरोबर आता मी काय करते, जे राहिलेलं सामान आहे ना ते भरते आणि बॉक्सेस आहे ना खाली आणून ठेवते, म्हणजे कसं ते पूर्ण रिकामं होऊन जाईल. नंतर मग माझं वॉर्डरोब पण राहिलेलं आहे, मनोजचं वॉर्डरोब, ते कपडे वेगळे. ते असं वाटतंय पण आहे ना खूप जास्त काम करायचे आहे, पण आम्ही ठरवलेलं आहे जास्त दगदग करायची नाही आहे. जसं पॉसिबल होईल ना तसं तसं हळूहळू करू. आणि शिफ्टिंग करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे खायचं काम नाही आहे. चला आता हा तुम्हाला एवढा पसारा दिसत असेल, तर याच्यामध्ये मी काय केलेलं आहे माहिती का, जे माझं स्किन केअर आणि मला मेकअप प्रोडक्ट्स लागणार आहे तर ते मी असे वरती काढून ठेवले तिथं ह्याच्यामध्ये, या पाऊचमध्ये. आणि आता हे पण रिकामं आहे, तर याच्यामध्ये बेसिक जे माझे ते स्किन केअर असणार आहे ना, हे सगळे दिसत आहे ना तुम्हाला, हे यामध्ये भरून ठेवते. हेच राहिलं होतं एवढं, हां पण म्हटलं हळूहळू करूया, पण ते काय उरकलंच नाही. आवडून घेतले इयरिंग्स मध्ये, काही इयरिंग्स इथे, काही इयरिंग्स तिथे.
हे इयरिंगच्या डब्यामध्येच टाकते मी आता. हे जी इयरिंग्स आहे ना ज्यामध्ये ठेवलं तर मी त्यामध्येच भरून ठेवलं. आमच्या गेला मॅडमचा लिप बाम आहे आणि इथे हे मी काय मेहनत घेतलं होतं परफ्यूम किंवा एक्स्ट्राचं सामान ठेवण्यासाठी. तर हे यूज होईल किंवा परीला काही तिच्या वस्तू ठेवायच्या असेल तर तिच्यासाठी हे मी ठेवणार, तिला देऊन टाकणार ते. तुम्ही बघितलं होतं अगोदर किती पसारा होता पूर्ण. हे असं समजत नव्हतं कोणता पसारा कधी आवरू असं. हे सगळं रिकामं झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडाफार तुम्हाला माहिती आहे कचरा तर असतोच. हे सगळं पटकन आता हे काम करून घेते. मला वाटतं हे ना आपल्याला हे करावं लागेल. आणि जेव्हा आपल्याला ड्रेसिंग एरिया बनवायचा होता ना तर तेव्हा मी नेहमी विचार करायचे सेमच असायला पाहिजे. थोडासा मिरर थोडासा वेगळा आणि सगळं कॉम्बिनेशन तसंच होतं. बेडचं हे वॉर्डरोब आणि हे सेमच कलर होतं. त्यानंतर मग हा दुसरा आपण वॉर्डरोब पण थोडा सिमिलरच बनवला जेणेकरून मग त्याचं एकदम चांगलं दिसणार नाही. नॉर्मल असं करून घेते मी. सगळं झालं माझं आवरून. सगळे बॉक्सेस आणून ठेवले, सगळं क्लीन करून झालं, तुम्हाला दाखवलं. त्यानंतर मग परिबेलाला गेले स्कूलला आणायला. त्यांना आणलं स्कूलमधनं, त्यांना जेवायला दिलं आणि आता जस्ट बसले मी. म्हणजे सकाळपासून सुरुवात केली, परत ते सगळं रिकामं केल्यानंतर आवरून झालं. त्याच्यानंतर परत स्वयंपाकाला लागले मी. आणि त्यानंतर मग आता शेवगाच्या शेंगाची भाजी बनवली, चपात्या, भात बनवला. मी जेवण केलं आणि जेवण झालं मी लगेचच निघाले होते परिबेलाला आणायला. आणि याच ठिकाणी आम्ही ना सगळे बॉक्सेस वगैरे ठेवणार आहोत, कारण की इथूनच आपल्याला कारमध्ये ना बॉक्सेस ठेवावं लागणार. आणि आपण मोठी गाडीसुद्धा करणार आहोत, सगळं सामान वगैरे शिफ्टिंगचं असणार आहे ना. आणि काही लेबरसुद्धा असणार आहे, त्यांना आपण हायर करणार आहोत सगळं सामान वगैरे शिफ्टिंग करण्यासाठी. कारण की ते इझी पडतं, आपण कुठे कुठे लक्ष देणार नाही का, इथे लक्ष द्यायचं का तिथे लक्ष द्यायचं. आणि हेवी असतात वस्तू, आत्ता समजून येत नाही का आपण उचलतो सगळं करतो, पण नंतर ते हळूहळू मग बॉडी पेन व्हायला लागते. आणि मग एवढं सामान उचलल्यामुळे असं नको व्हायला का खूपच त्रास होते. त्यामुळे असं वाटतं नाही बाबा, लोकांना हायर केलं ना हे सगळं करण्यासाठी, शिफ्टिंगसाठी, तर बरं पडणार, इझी होऊन जाणार माझ्यासाठी सुद्धा. आणि क्लिनिंगचं वगैरे जे आहे तर मग मी मेडला बोलवते, ओळखीची आहे माझी, तर तिच्याकडनं ऑलरेडी मी ना अपॉइंटमेंट घेऊन ठेवणार, कारण की सगळीकडे अपॉइंटमेंट्स असतात ना क्लिनिंगच्या वगैरे. आणि मी नेहमी नाही बनवत, मी रेअरली बोलवते, कारण खूपच मला अर्जंट असेल किंवा मला बरं वगैरे नसेल तर तेव्हा मी म्हणजे या अगोदर बोलवलेलं आहे, पण शक्यतो मला गरज पडत नाही, कारण की डेली माझं आवरणं असतं त्यामुळे. पण कधी कधी असं होतं ना का आता दुसऱ्या कामांमध्ये बिझी आहे, आता क्लिनिंग वगैरे होणार नाही, तर मग मी मेडला बोलवते. आता नवीन घरामध्ये आपलं क्लिनिंग वगैरे करायचे आहे. आणि आता कलरचं वगैरे सगळं सामान, ते गॅस लावणं, फर्निचर, हे सगळं आता ते कचरा वगैरे आहेच थोडासा, ते क्लीन करण्यासाठी मग मेडलाच मी यांना बोलवलेलं आहे 3 दिवसासाठी. आणि ते सगळं क्लीन करून ठेवणार ती. आणि त्यासोबतच मग क्लिनिंग टूल्स वगैरे जे आहे ते पण मी ऑलरेडी घेऊन ठेवले होते,
कारण की आता पूर्ण घर क्लीन करायचं आहे, त्यामुळे मग स्प्रे जास्त लागणार, लिक्विड, परत टॉवेल्स, क्लिनिंग टॉवेल्स जे आहेत ते हे सगळं मी ऑलरेडी घेऊन ठेवलेलं आहे. इवन बकेटसुद्धा घेऊन ठेवली आहे. वॅक्यूम, मी माझं जे जुनं वॅक्यूम आहे ना ते सुद्धा मी ना ठेवणार आहे तिथे, म्हणजे मग क्लीन वगैरे करायला इझी पडणार. त्यानंतर मग इथे असा एकदम लांब असा झाडू असतो तर तो सुद्धा मी घेतला. एक सुपली, मग छोटा ब्रश तो एकदम असतो ना तर तो, हे सगळं मी घेतलेलं आहे आणि ते सगळं मी तिथे ठेवलेलं आहे, म्हणजे क्लीन करायला एकदम इझी. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.